नमस्कार, मी आसावरी. डायबिटीज पे चर्चा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आधुनिक जीवनशैली आणि तणाव यामुळे मधुमेहाचे रुग्ण भारतात वाढत चालले. प्रत्येक घरात मधुमेहाचे रुग्ण आपल्याला आढळतात. जागतिक आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. म्हणूनच भारताला मधुमेहाची राजधानी म्हणजे डायबिटीज कॅपिटल असं सुद्धा संबोधलं जातं. म्हणूनच मधुमेह आणि त्याचे दुष्परिणाम यांच्यावर जनजागृती करण्याच्या हेतूनं डायबिटीज पे चर्चा या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात जगातील प्रसिद्ध डायबिटॉलॉजिस्ट आणि एंडोक्रिनॉलॉजिस्टला आम्ही टीव्हीवर आपल्या भेटीला घेऊन येत असतो आणि ते उपयुक्त माहिती आपल्याला देत असतात. तर याच पार्श्वभूमीवर आपण आपल्या औरंगाबाद स्टुडिओमध्ये स्वागत करूया डॉक्टर संजीव इंदुरकर कार्यक्रमाला पुढे नेऊया. माझा पहिला प्रश्न डॉक्टर संजीव इंदुरकर आपल्यासाठी आहे. डायबिटीजची सर्वसामान्य लक्षणं कोणती ज्याची रुग्णांना जाणीव असली पाहिजे? मधुमेह जेव्हा जाणवतो त्यामध्ये सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीला तहान वाढते, त्यांना जास्त खावं वाटतं आणि लघवीला जाण्याची वेळ किंवा क्वांटिटी वाढते, त्यांचं वजन कमी होऊ शकतं आणि काही वेळेला ज्याला आपण इन्फेक्शन किंवा संक्रमण म्हणतो हे अवेळीला आणि जास्त प्रमाणात आढळतात. त्या व्यतिरिक्त एखाद्या रुग्णाला मधुमेहांच्या अवयवांचा काही दुष्परिणाम असेल, विशेषतः डोळे, हृदय, किडनी, तर त्या अवयवांत होणाऱ्या बिघाडाला, त्रासाला जे परिणाम असतात, दृष्टीदोष, पायावर सूज, दम लागणे किंवा पायाला मुंग्या येणे, ही सर्व लक्षणं आढळू शकतात. पण ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की 50% जास्त रुग्णांना कोणतेही त्रास नसतात आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतो की अनडायग्नोस्ड, माहीत नसलेला मधुमेह हा शोधणं अत्यंत आवश्यक असतं. डॉक्टर संजीव इंदुरकर यांच्यासाठी पुन्हा एकदा माझा प्रश्न आहे की टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज मध्ये काय फरक आहे हे आपण जरा स्पष्ट करू शकता का? हे मधुमेहाचे दोन प्रमुख प्रकार आहेत जे सर्वसामान्य समाजात जास्त प्रमाणात आढळतात आणि त्या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीचा डायबिटीस आणि इतर दुर्मिळ प्रकार हे पण असतात. पण भारतात, जगात सगळ्यात जास्त कॉमन हा टाईप 2 डायबिटीस असतो आणि टाईप 1 डायबिटीस त्यानंतर असतो. मी सुरुवातीला सांगितलेली सगळी लक्षणं दोन्ही प्रकारच्या मधुमेहात सर्वसाधारणपणे आढळतात. पण जर आपण टाईप 1 डायबिटीस कसा होतो हे बघायला लागलो तर सर्वसाधारणपणे हा कमी वयामध्ये असतो, पण कोणत्याही वयात त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ह्याचं प्रेझेंटेशन म्हणजे डायबिटीस होताना काही दिवसात अचानक काळात तो निर्माण होतो आणि त्या रुग्णांना तीव्र लक्षणं असतात ज्यामध्ये तहान वाढते, लघवी वाढते, त्यांचं वजन कमी व्हायला लागतं आणि बरेच वेळेला अत्यावस्थ अवस्थेत किंवा सिरियस अवस्थेत ते रुग्णालयामध्ये ऍडमिट होतात आणि त्यावेळेला कळतं की अरे, ह्या व्यक्तीला, ह्या मुलाला किंवा ह्या पेशंटला डायबिटीस आहे. दुसरीकडे जेव्हा आपण टाईप 2 डायबिटीस जो भारतामध्ये, जगामध्ये खूप प्रमाणात आढळतो, त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बहुतांशी लक्षणं नसतात. मेडिकल चेकअप, LIC मेडिकल टेस्ट किंवा कॉलेज, शाळामध्ये जेव्हा रक्त तपासणी होते त्यावेळेला त्यांना समजतं की आपल्याला डायबिटीस आहे. तर अशा रुग्णांना सर्वसाधारणपणे स्थूलता, जसं चिंते मॅडमने सांगितलं, कामाचा काम जास्त असल्यामुळे व्यायामाचा अभाव आणि इतर लक्षणांमध्ये त्यांना बरेचदा इतर जे मधुमेहाचे सहकारी आजार असतात, उच्च रक्तदाब, वाढलेली चरबी आणि होणारे दुष्परिणाम ह्याचे लक्षणं असू शकतात. पण सर्वसाधारणपणे टाईप 1 डायबिटीस हा तीव्रतेने येतो, अचानकपणे उद्भवतो आणि टाईप 2 डायबिटीस सर्वसाधारणपणे काही आठवडे ते महिन्यामध्ये पेशंटला होऊ शकतो आणि बरेचदा त्याची लक्षणं आढळून येत नसतात. डॉक्टर संजीव इंदुरकरांना माझा प्रश्न आहे की जर का मधुमेहाचा वेळेत उपचार झाला नाही तर त्याचा शरीरावर काय दुष्परिणाम होतो आणि मधुमेहाचा शरीरातले अवयव जसे की हृदय, मूत्रपिंड आणि मेंदू यांच्यावर काय परिणाम होतो? आपण मधुमेह, त्याची तीव्रता, त्याचं प्रमाण हे सगळं पाहिलं, उपचार पद्धतीत इन्सुलिनचं महत्त्व ऐकलं. हे सगळं ह्यासाठी आपण करतो की मधुमेहाने आपल्या पूर्ण शरीरावर, केसापासून नखापर्यंत प्रत्येक अवयवावर दुष्परिणाम होतात. सांगायला झालं तर डोळ्यात अंधत्व येऊ शकतं, डोळ्याची दृष्टीची तीव्रता कमी होऊ शकते,
हृदयावर अनेक परिणाम होतात, किडनीवर अनेक परिणाम होतात, मेंदू ह्यात अनेक परिणाम होतात, हातापायाला मुंग्या, सेक्शुअल पॉवर कमी होतं. ह्यात प्रामुख्याने जसं आपण विचारलं की मेंदू किंवा ब्रेन ह्यामध्ये इतर मधुमेही नसणाऱ्या रुग्णांपेक्षा त्या व्यक्तीला पॅरालिसिस येण्याची शक्यता, मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त असते. हृदयात तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधुमेही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण स्त्री आणि पुरुष दोघांनाही हे इतर रुग्ण ज्यांना मधुमेह नसतो त्यापेक्षा दुप्पट तिप्पट असतं. आणि बरेचदा हृदयरोगाची लक्षणं नसतात, ज्याला आम्ही सायलेंट हार्ट अटॅक किंवा असिम्प्टमॅटिक हार्ट डिसीज म्हणतो. तर मेंदू आणि हृदयावर अशा प्रकारे मधुमेह घात करू शकतो. आणि तिसरा आपला महत्त्वाचा अवयव किडनी, ज्या योगे आपल्याला मधुमेह डायलिसिसपर्यंत किंवा किडनी ट्रान्सप्लांटपर्यंत नेऊ शकतो. सुरुवातीला किडनीच्या विकारात कोणतीही लक्षणं नसतात, पण जर आपण योग्य वेळेला सगळे लॅबोरेटरी टेस्ट केल्या, त्यामध्ये अल्ब्युमिन, मायक्रो अल्ब्युमिन शोधलं आणि ते जर तिथेच थोपावलं तर पुढे हातापायावर येणारी सूज, किडनीचे रक्तातले रिपोर्ट्स बिघडणे आणि त्या रुग्णाला दम लागणे आणि त्याचं शेवटी रूपांतर किडनीज पूर्ण खराब होऊन डायलिसिस किंवा किडनीचं प्रत्यारोपण करण्यापर्यंत जाऊ शकतो. तर हा मधुमेह जरी दिसायला सुरुवातीला साधा वाटत असेल, पण पुढे जसा तो वाढत जातो, अनियंत्रित राहतो, संपूर्ण शरीरावर, प्रत्येक अवयवांवर त्याचा दीर्घकालीन दुष्परिणाम होऊन त्या व्यक्तीचं आयुष्यमान कमी होऊ शकतं. हा भाग संपवण्याआधी जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? एकच सल्ला आहे की मधुमेहाचा सामना मित्र म्हणून करा, त्याला आपल्या सोबत ठेवा आणि आयुष्यामध्ये पूर्ण आनंद उपभोगा, त्याला घाबरू नका. आज आपण तिघे इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. डायबिटीज पे चर्चा या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. आम्ही ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सुद्धा आहोत. अधिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड.